हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल कोरडी फॅमिली ब्लॉग. तर बघा, आता आपण आलो आहे चोकरधानीला. आणि बघा, आम्ही इथे किती छान खूप काही मग बसलो ॲक्टिव्हिटीज आम्ही केली. घोडागाडीवर आणि बघा हे इथे फ्रंट चोकरधानीचं बघू शकता. स्नो आणि स्नोचे पप्पा इथे समोर जात आहे. आणि हा एरिया आहे तिकीट घरचा एरिया. ए बेबू इथे तिकीट वगैरे काढायची असते. बघा किती मोठा स्पेस आहे हा बाहेरचाच. इथे स्नोचे पप्पा बघा तिकीट काढत आहे आणि स्नो इथे मस्त्या करत आहे. आणि हे बघा, इथे नंतर आम्ही लास्टला येता वेळेस त्यांनी स्वागत वगैरे केलं. आणि इथे एक मंदिर आहे. आम्ही खूप एक्सायटेड होतो आतमध्ये पार्ट जाण्यासाठी की नक्की इथे काय काय आहे म्हणून. ऐकलं तर खूप काही होतं. मग आम्ही इथे फोटोज वगैरे काढून घेतले. आणि बघा, इथे मग हे भोपोवाले म्हणत होते सगळं. आणि इथे बघा, इथे एवढं छान असं स्वागत वगैरे झालं. असं स्वागत कुठेच होत नाही. हे चोकरधानीमध्ये एक विशेष गोष्ट आहे. बघा किती छान असं स्वागत झालं इथे, बँड वगैरे वाजवून, हा घोडा, आणि खूप छान असं स्वागत झालं. त्याच्यानंतर एंटर झाल्यानंतर बघा, इथे प्रणाम टोमॅटो प्रणाम. सूप वगैरे होतं स्टार्टिंगलाच. आणि इथे बघा, हे लोक स्वागतसाठीही गाणे वगैरे म्हणतात. हे बघा, इथे स्नोचे पप्पा ज्यूस घ्यायला गेले होते, ए टोमॅटो बेटा, सूप. मग इथे आम्ही छोटा शांततेत राजस्थान. बसून टोमॅटो सूप एन्जॉय कुठे केलं. कुठे आली तू? छोटा राजस्थान, चोकरधानी. व्हेरी गुड. बघ, ह्या उंटावर तुला बसायचं आहे, बसशील ना? हे बघ, इथे इथे आहे कॅमल. कॅमलवर बसशील ना बाबू? आणि इथे बघा किती छान यांनी समोर आमच्यासाठी गाणं वगैरे म्हटलं, नाही म्हणजे ग. वेलकम सॉन्ग. बघा तुम्ही. ओके सरिया बालन भारी चोरी साजन पधारो साजन आओ ए सखी आई मनवार करा आळ घालो गजी. मग काय, इथे चंपी मालिश होती. तर स्नोच्या पप्पांनी इथे छान अशी मालिश वगैरे केली. आणि त्यांचा एक्सपिरियन्स खूप छान होता की त्यांनी खूप छान अशी मालिश केली. खूप रिलॅक्स वाटलं असं स्नोचे पप्पा सांगत होते. आणि त्यांच्या चेहऱ्यावरूनच समजत होतं की बघा किती छान आता मला मालिश करून देईल म्हणून. ए बेटा, कारण अशी मालिश सहजासहजी आपण कुठे करत नाही आणि आपल्याला कोणी करून द्यायलाही नसते. खेळ खेळ. ओ मने पेलाई पडते. मेरे साथ जो ओ मेरे साथ जो मेरे साथ है जो वो भी जो खराब जो दिन गुनाही बघ पप्पाला बघ. आणि इथे स्नोच्या पप्पांचा चेहरा बघा किती छान असं शांततेत बसून छान अशा मालिश करत होते. आणि हे बघा, मालिशवाले काका जा ना, स्नोला जा बोलवत पप्पाकडे. होते की ये आमच्याकडे ये. जा, तुला मालिश सगळेजण करून छान देते. असं लाड करत होते. पण जाते स्नोला का? मस्त धावायचं होतं. बघ पप्पाला किती छान वाटत आहे. जा ना, धाव मग तू, खेळ जा. हो ग. आणि स्नो मग त्यांच्याकडे गेली. तिथे त्यांच्याजवळ छान बँड वगैरे होता वाजवायचा. तर ही तिथे गेली वाजवायला. बघा किती छान अशी बसलेली आहे. आणि हेही सगळेजण असे बोलत होते की या. मग स्नोच्या पप्पांची मालिश झाल्यानंतर आम्ही इथे येऊन बसलो. तर बघा, ही आई किती छान असा डान्स करत होत्या. आणि ह्या राजस्थानी डान्स करत होत्या.
मग काय यांनी मलाही इथे डान्स करायला बोलवलं, तर मीही इथे थोडंसं डान्स केला आणि नंतर म्हटलं स्नो तू पण ये डान्स करायला. आणि मला इथे काही सुचत नव्हतं की नेमकं मी काय डान्स करू. तर बघा इथे छान असा मी डान्स केला आणि स्नोने पण डान्स केला. आणि आम्ही इथे यायचा खूप दिवसाचा प्लॅन करत होतो, पण नेमकं काही आमचं इथे येणं जमत नव्हतं. तर स्नोच्या पप्पांनी मला सरप्राईज दिलं की ॲनिव्हर्सरीच्या दिवशी आम्ही इथे गेलो होतो. बघा हा एवढी मोठी स्टिक लावून कसा चालत असेल हा दादा. आणि स्नोला विचार असा ना नेमका की हा एवढा उंच कसा. स्नो खूप अशी बघत होती त्याच्याकडे की काय विचित्र आहे, एवढा मोठा आणि एवढा उंच कोण आहे म्हणून बघत होती खूप वेळ. मग गेलो आम्ही भुलभुलैयामध्ये आणि छान होतं हे. इथे लाईट्स वगैरे होते त्याच्यामुळे भीती तर काही वाटत नव्हती. आणि इथे आम्ही छान एकमेकाला पकडापकडी खेळलो आणि त्यानंतर बाहेर कसं निघायचं खूप शोधत होतं. इकडून तिकडे गेलो, पण आम्ही तिघंही सोबत असल्यामुळे बाहेरही निघून गेलो. कुठे गेली रे स्नो? रे स्नोला पकडा रे. त्याच्यामध्ये स्नोनी खूप एन्जॉय अरे केलं. स्नो भेटत नाही, स्नो गेली कुठे? मग आम्ही जाणार होतो आफ्रिकन जंगल फिरायला आणि बघा आमची ट्रेन झाली सुरू. हे बघा आम्ही इथे ट्रेनमध्ये बसलो आणि त्यानंतर चाललोय आता आम्ही आफ्रिकन जंगल फिरायला. बघा इथे किती सारे ॲनिमल्स वगैरे आहे, हॉर्स आहे, एलिफंट आहे आणि खूप काही आहे. आम्ही स्नोला हे सगळं दाखवत होतो. आणि मग काय उतरायची वेळ आली तरी आमच्या स्नोला काही उतरायचं नव्हतं. स्नोला सारखं इथेच बसायचं होतं. स्नोला खूप जास्त ट्रेन आवडलेली होती. मग स्नोला कुठेच फिरायचं नव्हतं आणि ट्रेनमध्येच बसायचं होतं. त्याच्यासाठी स्नो रडत होती. मग आम्ही कठपुतलीचा खेळ बघायला आलो आणि प्रत्येकदा जसं मला सापाची भीती दाखवतात इथेही मला तसंच सापाची भीती दाखवली. आणि एकदा सोडून मला दुसऱ्यांदा जेव्हा भीती दाखवली तेव्हा तर मी खूप भिली, कारण पहिल्या वेळेस मला माहीत होतं की मला तर ही भीती दाखवणारच आहे, कारण याच्या आधी आपणही खूप जास्त भिलेलो आहे. पण सेकंड टाईम मला भीती दाखवणार हे मला माहीतच नव्हतं आणि त्यावेळेस मी खूप जोरात ओरडली. स्नो इथे छान बघत होती की नेमकं काय चाललेलं आहे म्हणून. स्नोला काही समजत नव्हतं, पण जेव्हा हॉर्स आला तेव्हा स्नोला वाटलं की चला ह्या हॉर्सला मी पकडतो. तर बघा आता इथे स्नो थोड्या वेळात कशी हॉर्सला पकडते.
आणि इथे बघा स्नो सारखे सारखे जिद्द करत होती की तिला त्या आफ्रिकन जंगलमध्ये ट्रेनमध्ये पुन्हा फिरायचं होतं म्हणून. आणि इथे बघा आम्ही पुन्हा आता आलेलो आहे आदिवासी नृत्य बघायला. मग काय चालता चालता आमच्या वाटेमध्ये झुणका भाकरही लागलं. मग आम्ही इथे झुणका भाकर वगैरे घेतलं. छान टेस्ट होती, खूप मस्त होतं. छान आम्ही खाल्लं. आणि हा बघा रस्सीवाला, तर हा रस्सीवर चालणेवाला दादा जो आहे तो छान असा बघा चालत होता दोरीवर. आणि खरंच याचं बॅलेन्स तर एक नंबर बॅलेन्स होतं. एवढी काडी घेऊन, एवढं मडके घेऊन, आणि त्यामध्ये समोर तो ताट घेऊन चालत होता. एका पायात चप्पल टाकून चालत होता. आणि काय काय याचं तुम्ही पुढे बघाच. आणि खरंच इथे बघा हा सायकलचा चाक घेऊन फिरत आहे. किती अमेझिंग असं याचं बॅलेन्सिंग असेल हे. आणि नेहमीची प्रॅक्टिस असल्यामुळे हे व्यवस्थित चालवू पण शकत आहे. आणि इथे ना स्नो पण गेली होती दोरीवर चढायला. स्नोला वाटलं की ही खूप इझी आहे, तरी त्या काडीपासून चालायला लागलेली होती. छोटे छोटे मुलं खूप नादान असतात. आणि हा बघा दादा इथे एका पायामध्ये चप्पल आणि एका पायामध्ये ताट घेऊन कसं चालत असेल. इथे तर दोरी पण त्याला टच नाही होत आहे, तरी कसा चालत असेल. मग आम्ही कालबेलिया नृत्य बघायला गेलो. आणि इथे बघा ही दीदी अशी छान डान्स करत होती. स्नोला बघून छान स्माईल वगैरे पण तिने केली. आणि इथे बघा हे असे जोडलेले ग्लास वगैरे आहे, त्याच्यावर उभं राहून डान्स केले. किड्यावर उभं राहून तिने डान्स केलं. तलवारीवर उभं राहून तिने डान्स केलं. आणि हे सगळं जे माठ आहे ते पण एकाला एक जोडलेले होते. आणि त्या माठाला आग वगैरे लावून, रॉकेलनी आग वगैरे लावून हे त्या माठाला डोक्यावर घेऊन डान्स करत होते, बघू शकता. पण ठीक आहे, छान वाटलं, मजा आली. त्याच्यानंतर इथे ड्रेस होते 100-100 रुपयाला, राजस्थानी ड्रेस जे घालून फोटोज वगैरे काढायचे होते. पण आमची स्नो काही इथे फोटोज काढायला रेडी नव्हती, त्याच्यामुळे आम्ही काही फोटोज वगैरे क्लिक केले नाही. बघा ही ताई कशी आता त्या खिळ्यांवर उभी राहते आणि डान्स करते.
आणि इथे हॉर्स वर स्नोला बसवलेलं होतं आणि स्नोला आम्ही सारखं म्हणत होतो की स्नो बस बस स्नो बस, पण ती काही इथे बसायला तयार नव्हती आणि स्नोचे पप्पा तिला घेऊन बसणार होते. तर तो दादा म्हणत होता की नाही, छोट्या बाळांनाच बसवा, तुम्ही बसू नका. तर पण स्नोला म्हटलं तर स्नो काही बसायला रेडी नव्हती. मग काय थोडंसं फोटोज वगैरे काढले तिथे उभं राहून आणि झालं. अशी भेकाड प्राणी आहे ही स्नो बाबा. चल म्हणा घोडा, चल म्हणा, चल घोडा. अच्छा. पप्पा तुझ्या साईडला. मग काय इथे टॅटू पण होता आणि आम्ही दोघांनी इथे टॅटू वगैरे काढला. बघू शकता स्नोचे पप्पा पण टॅटू काढत आहे आणि मी पण काढला. हे बघा, हा आहे स्नोच्या पप्पांचा टॅटू आणि हा आहे माझा टॅटू. त्यानंतर अरे, स्नो आणि मी ऊंटवाले. इथे उंटाची सवारी करत होतो. छान चलो, उंटावर चलो, बसलो चलो, आम्ही. चलो, चलो, चलो. आणि उंटावर आम्ही फर्स्ट टाइमच नाही बसलो. याच्या आधी आम्ही राजस्थानला गेलो तेव्हाही स्नो, मी स्नोचे पप्पा छान अरे असं बघ स्नो. उंटावरची सवारी आम्ही तेव्हाही केली होती. अरे स्नो, आणि बघा खरंच बघा इथे बघा बघा येऊन स्नो. असं वाटलं की चला पुन्हा आपण अरे मस्त रे, मस्त राजस्थानला रे, चालू. मस्त रे स्नो. तिघच जण गेलो पण म्हटलं होतं तुला खूप जास्त कॅमलची सवारी एन्जॉय करू केला. नको ना आवाज. अरे स्नो बघ 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 बघ. स्नो बघ. ए स्नो बघ. अरे मस्त रे, मस्त रे, मस्त रे स्नोवा. स्नो बघ माझ्याकडे. मम्मा 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 बघ कशी हाय करत आहे. दिदू हाय कर, हाय. स्नोवा इथे थोडी भीत होती फर्स्ट टाइम बसली तेव्हा. त्यानंतर स्नोच्या तुमच्या पप्पांसोबत आधी जेव्हा आलो बसली मी. तेव्हा छान स्माइल करत होती. स्नो रडका बाई, बघा कसा रडला आमचा स्नो. आणि इथे बघा स्नो सेकंड टाइम पप्पांसोबतही गेली उंटाची सवारी करायला. तेव्हा बघा कशी छान अशी स्माइल करत होती स्नो. आणि बघा असं छान एक राऊंड मारून आणत होते उंटाची सवारी. आणि माझा राजा आणि ही आमची शहेजादी बघा किती छान अशी उंटावर बसून येत होती. मग काय आम्ही इथे छान छान छोटे छोटे माठ पण बनवले. आणि ही जी क्ले होती, माती होती, ह्या मातीचा आम्ही इथे छान माठ बनवत होतो. बघा कसं काय करायचं आहे ते हे दादा आम्हाला इथे सांगत होते. हा घरी घेऊन जायचं. भैया ऐसा ट्रेन करके दो कि कल जाने के बाद में डायरेक्ट बिजनेस स्टार्ट. आता मदत नाही कशी छोटीशी हे लाव त्याला, नक लाव. बघ कसं वाटत नाही ग. जा घरी घेऊन बघ. आणि हा माझा कुंभार बघा आता असे छान मडके घडवणार आहे. स्नोचे पप्पा सगळ्या गोष्टी परफेक्ट करायला बघतात आणि त्या 110% परफेक्ट होतातही. माझा मिस्टर परफेक्ट बघा किती छान असा ते आकार देत आहे व्यवस्थित. आकार ना माहिती तुम्हाला ऐसा ही कर दो उसको. Good morning, sun. How are Good morning, sun. मग काय आम्ही बसलो घोडागाडीवर आणि छान मस्त इथे घोडागाडीवर आम्ही एन्जॉय करत होतो. बघा
आणि मस्त आम्ही इथे व्हिडिओही केला. बघा किती छान असं वाटत होतं. मग आम्ही इथे पाळण्यावरही बसलो. छान बघा त्या काकू होत्या त्या छान इथे आम्हाला झुला देत होत्या. आणि बघा इथे छान असा आम्ही एक व्हिडिओ बनवला. आणि हे बघा सगळं असं किती छान चक्करदानी पूर्ण फिरत होतो आम्ही, गोल 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 गोल. सगळ्या गोष्टींचा इथे खूप जास्त एन्जॉय आम्ही केला आणि खूप जास्त इथे मजा आली. मग बघा इथे एक चक्री होती, त्या चक्रीवर मी एकटीच अशी छान एन्जॉय करत होती. आणि मला माझ्या लहानपणीच्या सगळ्या काही आठवणी आठवत होती. मग आम्ही आलो होतो इथे सापशिडीजवळ आणि स्नोचे पप्पा आणि मी इथे सापशिडी खेळत होतो. आणि त्यानंतर विनर फक्त स्नोचे पप्पाच झाले आणि मी हारली. स्नोचे पप्पा म्हणत होते की इथे खेळ आणि हे स्नोसाठी नवीन असल्यामुळे बघा स्नो खूप रडत होती. तर मी तिला इथे असं सगळं करून दाखवत होती लपून छपून, कारण इथे मोठ्यांना एंट्री नाही आहे. काही नाही होत. काय झालं? काय केलं पप्पानी? ढकललं याच्यामध्ये? हो का? किती पाणी आलं ग राणी. काही नाही हो, तुला खेळायसाठी म्हटलं पप्पांनी. खेळत नाही का? बाकीचे बघ किती छान एन्जॉय करत आहे. आम्ही तुला एन्जॉय करायसाठी आणलं ना बेटा. morning sun. Good morning light. The skies above Jesus. मग काय मग आम्ही आलो जादूगारकडे. आणि हा जादू बघा किती छान अशी जादू करत होता हा. आगरा घूमने चली जा, भाग जा, आगरा घूमने जा। आगरा घूमने गई, इसके अंदर नहीं है, वो आगरा घूमने गई है। ये बम्बई घूमने जा रही है, बम्बई घूमने जा, बम्बई घूमने गई। जादू से दो बना दें इसमें, नहीं एक एक अलग अलग कर दो। वो दिल्ली और बम्बई घूमने गई। ये कलकत्ते घूमने जाएगी, कलकत्ते घूमने चली जा। एक एक आओ, एक आ गई, दो आ गई, तीनों आ गई। समझ में नहीं आया सर, समझा दें। इसका घर इसमें बन, इसका घर इसमें बन, इसे मेरे मुट्ठी में बन। इस वाली को यहाँ पे रख दे, इसको यहाँ पे। तीनों सर अलग अलग हैं, तीनों अलग अलग हैं। ये गई, दो बन गई। ये भी बुलाया तो भी जा, चली बेटी डिब्बा खाली तीनों। सोबत नाव एन्जॉय करायला आलो ते मी नाही आलं बाहर आ जाना, बाहर निकल जाना, नाही वेळेवर गड़बड़ी मत करना जरा। जानवर के बच्चे बाहर आ जा। सर जानवर सर इधर निकाले क्या, इधर के सामने डायरेक्ट हाथ में। चल पकड़ लिया। ये पूछ है, ये कान है। इस वाले को सर यहाँ पे रख ठीक है, उधर कहाँ से आया तो अभी तो तूने यार लाया है उसको। इसे यहाँ पे रख देंगे सर, गायब हो जाएगा। नहीं नहीं यार, वो तेरे दोनों भी अभी वो गायब। अकेला है, इसका जोड़ीदार बुला लेते हैं। अभी खोल। लेके आओ। नहीं नहीं खोल। अरे वैसा नहीं ना यार, पहले ही खोलना था। जोड़ीदार बुलाने के पहले ही खोलना था। अब करवट डबल करवट काला है जादू, थोड़ी ऐसे ही जादू होता तो बना लेते। नहीं तो क्या यार, गोडाउन से पैसे इथे सगळेजण जादूगारची मजा घेत होते. जादू काय जादूच आहे.
त्याच्या हाताचा हा खेळ आहे, पण तो तेवढं तरी करत आहे. आपल्या नजरेआड काय होते हे आपल्याला समजत नाही जादू करता वेळेस, पण त्याच्याकडे ते आर्ट तरी आहे. आणि हे सगळेजण त्यांची राम मजा घेत राम. होते. एक दादा आणि स्नोचे पप्पा. आणि नंतर बघा यांची खूप महत्त्वाची मीटिंग इथे सुरू झालेली होती, दोघाही बाप लेकीची. आणि बघा मग स्नो लागली इथे मस्त्या करायला. मग कुठेही गेलो आणि फोटोज काढले नाही असं होऊ शकत नाही, म्हणून आम्ही इथे छान फोटोज क्लिक केले. बघा दोघांचे फोटोज आहे, हे आमचे आहे. आणि त्याच्यानंतर आम्ही थोडाच वेळ तिथे जेवण करायला जाणार होतो. आणि हे बघा अशी छान अशी मस्त्या करत आहे. थोड्याच वेळात आमच्या लक्षात आलं की आम्ही मेहंदी तर काढलीच नाही. मग आम्ही इथे मेहंदी काढायसाठी आलो. बघा ही त्याच्यामध्येच ॲड होतो. आणि बघा ही ताई अशी छान मेहंदी काढून देत होती. ठीक आहे, छान मेहंदी होती. आणि आमच्या मॅडमला ह्या एक दीदी आहे, त्याही इथे छान मेहंदी काढून देत होत्या. आणि छान अशा खूप छान अशा ट्रीट करत होत्या तिला, छोटीशी होती म्हणून. त्यानंतर आम्ही इथे आलो आहे जेवण करायला. आम्ही इथे वर जेवण करायसाठी व्यवस्था ठेवलेली असते, तर आम्ही इथे वर जेवण करायला आलेलो आहे, बघू शकता. काय अरे बाबा, इथलं जेवण काही जेवणच असते, पंचपक्वान्न. पण सगळ्या पंचपक्वान्नांमध्ये तूप ॲड केलेलं असते. त्याच्यामुळे इथे असं आहे की जो तूप खाणारा आहे तसं ते छान आणि असं व्यवस्थित जेवण करू शकतो. सगळं जेवण म्हणजे दाल बाटी चुरमा, पुरणपोळी, पापड, भाजी, लोणचं, त्याच्यानंतर समोसा, कचोरी, खूप रंगाच्या भाज्या. आणि खूप छान असं जेवण इथे असते, फक्त तूप सोडलं तर. नंतर हे सगळं काही व्यवस्थित जेवण आहे. आणि त्यानंतर बघू शकता किती छान असं इथे डेकोरेट केलेलं होतं. जेवण करता वेळेस इथे राजस्थानी टोपी वगैरे दिली जाते जेवण करण्याच्या आधी. आणि त्यानंतर इथे बघा खूप छान असं आपण सेलिब्रेशनही करू शकतो. कुठल्या गोष्टीची जर सेलिब्रेशन असेल, बर्थडे, ॲनिव्हर्सरी आणि काही, तर आपण आपल्या फॅमिलीलाही घेऊन येऊ शकतो. जेवणाचाही काही विषय नाही, सगळ्या गोष्टी इथे व्यवस्थित आहे. फक्त आणि फक्त खूप खाणाऱ्यांचाच विषय आहे, तो माझा होता तसा. त्याच्यानंतर आम्ही इथेही छान फोटोज क्लिक करून घेतले. बघू शकता किती छान असे आम्ही फोटोज काढले. आणि त्यानंतर आम्ही आलो आहे बाहेर आणि निघत आहो घरच्यासाठी. मज्जा आली का स्नो? तुला मज्जा आली का? कधी आहे अगं तू? तुला मज्जा नाही आली? काय मग निघालो आम्ही आमचं सगळं आवरसावर करून, चेहऱ्याला वगैरे बांधून आमच्या घरच्या वाटेने. आणि खरंच इथे येऊन खूप छान आणि खरंच छान असं वाटलं. आणि थंडी भरपूर होती, म्हणून आम्ही छान स्नोला स्वेटर वगैरे घालून निघालो जाण्यासाठी. आणि चला बाय बाय. प्लीज लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. बाय बाय.